नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक मराठी कॉर्नर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मोठी खुश खबर आहे, की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या योजनेसाठी किती रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 25,000 कोटीची तरतूद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेली आहे. तर राज्यातील भगिनींसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 25,000 कोटीची तरतूद करण्यात आलेली असून जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. हे स्पष्ट सांगितलेले आहे की जुलै महिन्यापासून इथे हा लाभ भेटणार आहे. तर योजनेविषयी माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले की जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 4,29,000 अर्ज प्राप्त झालेले आहेत. 4 लाख म्हणजे 4.5 लाख इथे अर्ज प्राप्त झालेले आहेत. ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केलेल्या महिला भगिनी देखील जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे ही योजना जुलैपासून चालू झालेली आहे. जर तुम्ही ऑगस्ट मध्ये जरी फॉर्म भरला तरी तुम्हाला जुलै महिन्याचे हे पैसे ते दिले जाणार आहे. योजनेसाठी प्रत्येक महिन्यात साधारण 3,500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला मिळू शकेल. जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात अर्ज भरवण्यासाठी सुविधा करण्यात आलेली आहे. ही सुविधा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आहे. तुम्हाला जर ऑफलाईन करायचा असेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे तुम्ही करू शकतात आणि जर ऑनलाईन करायचं असेल तर नारी शक्ती दूत या ऍप्लिकेशन द्वारे तुम्ही इथे अर्ज करू शकतात. मित्रांनो, महत्त्वपूर्ण माहिती आहे. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही समजू दे की आतापर्यंत 25 कोटी रुपये हे तरतूद झालेले आहेत. धन्यवाद.